या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, कारण राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे। आज दुपारी 4 वाजता सह्याद्रीवर पत्रकार परिषद सुरू होतीये। महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। कोणत्या महापालिका निवडणुका जाहीर होऊ शकतात, नजर टाकूया आपण एक। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, भिवंडी, पनवेल, मीरा भाईंदर, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, इचलकरंजी, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, मालेगाव, लातूर, नांदेड, वाघाळा, परभणी, जालना, नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता आपले 3 प्रतिनिधी 3 विविध ठिकाणावरून जोडले गेले आहेत। मुंबईवरून अपडेट देण्याकरता आपले प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य, अमरावतीवरून आपले प्रतिनिधी सूरज दहाड, तर पुण्यातून अर्थातच आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी। थेट जाते मुंबईला भाग्यश्री यांच्याकडे। भाग्यश्री, ज्या क्षणाची खरं तर सारेच जण वाट पाहत होते गेले अनेक वर्ष, तो क्षण आता येताना दिसतोय। आज दुपारी 4 वाजता सह्याद्रीवर पत्रकार परिषद, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं खऱ्या अर्थानं आजपासून बिगुल वाजेल। नक्कीच आपण म्हटलंच तसं लाघवी की खरंच अनेक दिवस आपण बरेच दिवस सगळेच प्रतीक्षेत आहेत, कधी महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत यासाठी सगळे प्रतीक्षेत आहेत। कारण कामं जी आहेत ती सगळी खोळंबलेली आहेत, बरीच कामं प्रशासनाने ताब्यात घेतलेली आहेत। त्यामुळे प्रत्येक पक्ष काहीही झालं की प्रशासनावर ढकलून मोकळा होतोय। कोणी वाली उरलेला नव्हता। नगरसेवक नसल्यानंतर कोणाला नेमकं भेटायचं, कुठल्या कशा पद्धतीने वॉर्डामधली कामं करून घ्यायची, स्वच्छता असेल किंवा ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील ज्या महापालिकेच्या अखत्यारीत येतात त्या नेमक्या कोणाला सांगायच्या, असा सगळाच प्रश्न जो आहे तो पडलेला पाहायला मिळाला होता। गेल्या आठवड्यात आपण बघितलं की साधारण 2 डिसेंबरला मतदान जे झालं ते नगरपालिकांसाठी झालं, मात्र त्यावेळेला देखील महानगरपालिकांच्या तारखा ज्या आहेत त्या निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नव्हत्या। आज निवडणूक आयोग या तारखा जाहीर करणार आहेत, त्यामुळे आज सगळ्यांच्या नजरा ज्या आहेत त्या महापालिकेवर लागलेल्या आहेत। मुख्यतः जर बघितलं तर मुंबई महापालिका जवळपास एक विधानसभा जेवढी असते राज्याची तेवढं बजेट या एका मुंबई महापालिकेचं आहे। त्यानंतर पाठोपाठ ठाणे महापालिका आहे, कारण आपण बघतोय की ठाणे महापालिका जर बघितलं तर शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो, जिथे ठाकरेंची सत्ता होती तिथे आता काही सेकंद तुम्हाला थांबवते। या सगळ्यावर खरं तर आपण तुमच्याकडून अपडेट घेणार आहोतच, पुन्हा येणार आहे मी तुमच्याकडे या सगळ्याविषयी बोलण्याकरता। थेट जाते आपण सुषमा अंधारे यांच्याकडे, पुन्हा त्यांच्याशी आपला संपर्क झालेला आहे। ताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। माझा आवाज पोहोचतोय? होय, मी तुम्हाला ऐकू शकते। अगदी ताई, ज्या क्षणाची प्रतीक्षा होती आता मात्र या सगळ्या संदर्भात घोषणा होण्याची आज दुपारी 4 वाजता शक्यता वर्तवली जाते, काय पहिली प्रतिक्रिया आहे? महापालिका निवडणुकीच्या उद्घोषणेच्या पत्रकार परिषदेची सगळेच जण उत्सुकतेने वाट बघत होते। मला वाटतं ही प्रतीक्षा तब्बल 7 वर्षांची प्रतीक्षा आहे, त्यामुळे ही पत्रकार परिषद प्रत्येकाच्यासाठी महत्वाची आहे। परंतु या पत्रकार परिषदेमध्ये महत्वाच्या काही मुद्द्यांचं क्लॅरिफिकेशन निवडणूक आयोगाकडून होणं अपेक्षित आहे। त्यातला अगदी महत्वाचा आणि कळीचा मुद्दा, मुंबईतली जी दुबार मतदार याद्यांच्यावर ज्या आम्ही हरकती नोंदवलेल्या आहेत, मनसे आणि शिवसेनेने ज्या जवळपास एकत्रितपणे जर विचार केला तर 10 लाखापेक्षा अधिक अशा त्या हरकती आहेत। या हरकतींबद्दल त्यांनी काय भूमिका घेतलेली आहे, काय नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये जो गोंधळ घातलेला होता तसाच अभूतपूर्व गोंधळ पुन्हा महापालिका निवडणुकीमध्ये करणार आहेत का? कारण इतका उशीर झालाय तर अजून थोडा उशीर सही, मात्र तुमच्याकडून पुन्हा गोंधळ होणं अपेक्षित नाही। त्यामुळे आधीच्या सगळ्या ज्या हरकती नोंदवल्या आहेत
त्याची स्पष्टता आज निवडणूक आयोगाकडून यावी ही आमची अपेक्षा आहे. अगदी सुषमाताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. आधीच्या ज्या काही हरकती नोंदवलेल्या आहेत त्याची खरं तर आज स्पष्टता येणं नितांत गरजेचं असं म्हणतात सुषमा अंधारे. या सगळ्याविषयी अपडेट घेण्याकरता थेट जाऊया अमरावतीला. आपले प्रतिनिधी सूरज दहाड देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सूरज, अमरावतीतही निवडणुकांसंदर्भात आज घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून. नक्कीच लागवीजी, आपण जर पाहिलं तर विदर्भामध्ये 3 महानगरपालिका, प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीसांचं गड विदर्भ समजला जातो. कारण अलीकडे जर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मोठं यश विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालं होतं. त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर विदर्भामध्ये 3 महानगरपालिकेपैकी नागपूर, अमरावती आणि अकोला ह्या 3 महत्त्वाच्या महानगरपालिका आहे. 3ही महानगरपालिकेला जर पाहिलं तर 2017 मध्ये शेवटची निवडणूक झाली होती. त्यामध्ये अमरावती असतील, अकोला असतील, नागपूर असतील, 3ही महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता होती. त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर आता तब्बल 3 वर्षानंतर म्हणजे 22 मध्ये कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा एकदा आता निवडणूक होऊ घातलेलं. आज सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे अतिशय सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून जे आहेत त्या ठिकाणी निवडणुकी होत आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष देखील गेल्या 3 ते 4 महिन्यापासून कामाला लागलेले आहे. आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने इच्छुकांच्या या ठिकाणी अर्ज भरून घेण्यात आलेले होते आणि मुलाखती सुद्धा देण्यात आलेल्या होत्या. भारतीय जनता पार्टीची तयारी संपूर्णपणे झालेली आहे. तसेच महाविकास आघाडीच्या संदर्भात जर पाहिलं तर काँग्रेस पक्षाच्या वतीने, उभाटाच्या वतीने आणि शरद पवार गटाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी एकूण संपूर्ण तयारी झालेली आहे. अमरावती महानगरपालिकेचा जर विचार जर केला तर अमरावती महानगरपालिकेमध्ये शिवसेना, शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी जी यांची युती जवळपास निश्चित मानल्या जाते. मात्र महाविकास आघाडीचं जर आपण जर बोललं तर काँग्रेस पक्ष अमरावती महानगरपालिकेमध्ये स्वबळावर लढू शकते अशी एकंदरीत माहिती आहे. मात्र आपण जर पाहिलं तर अमरावतीमध्ये खास करून रवी राणा यांची युवा स्वाभिमान पक्ष जर पाहिलं तर पुन्हा एकदा महानगरपालिकेमध्ये युती होऊ शकते. कारण का त्यांनी 87 पैकी 10 जागा त्यांना देण्याच्या मानसिकतेमध्ये एकूणच भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळं अमरावती महानगरपालिकेमध्ये युवा स्वाभिमान पार्टीच्या वाट्याला नेमकं किती जागा येतं सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे. कारण का आपण जर पाहिलं तर मागच्या वेळेस अमरावती महानगरपालिकेमध्ये 87 पैकी 45 जागा जे भारतीय जनता पार्टीच्या होत्या. त्यामुळे निश्चितच 45 प्लस 15 म्हणजे एकूणच 15 जागेवर त्यांचे उमेदवार 2 सेकंड नंबर होते. त्यामुळं जास्तीत जास्त जागा अमरावती महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी लढवू शकतो. अगदी पुण्याला जाऊया आपण अमरावतीनंतर. सूरज, आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अमोल, पुण्यात नेमकं काय चित्र पाहायला मिळेल निवडणुकांची ही घोषणा झाल्यानंतर? खरं तर आजच्या निवडणूक आयोगाच्या होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे राजकीय नेत्यांचं लक्ष आहे. मात्र त्याचबरोबर इच्छुकांचं मोठ्या प्रमाणात लक्ष आहे. कारण की बऱ्याच कालावधीनंतर आता महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये एक धाकधूक वाढलेली आहे. नेमकी तारीख काय घोषित केली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आज साधारण निवडणूक आयोगाने जर निवडणुकांची तारीख घोषणा केली तर आजपासूनच आचारसंहिता सुद्धा लागू शकते आणि त्यामुळे आज होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मुंबई नंतरची सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून पुणे महानगरपालिकेकडे पाहिलं जातं आणि त्यामुळे या महानगरपालिकेची सत्ता कुणाच्या हाती येणार हे पाहणं जरी महत्वाचं असलं तर गेल्या काही वर्षातला इतिहास पाहिला तर गेल्या वेळेस महानगरपालिकेची सत्ता ही भाजपच्या हातामध्ये होती. पुण्यामध्ये सर्वात जास्त नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले होते. 98 नगरसेवक त्यांचे या ठिकाणी आलेले होते. आता परिस्थिती बदलत गेलेली आहे. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार आहेत आणि दुसरीकडे भाजपला पुन्हा एकदा ही सत्ता खेचून आणायची आहे. त्यामुळे महायुतीमध्ये जरी असलं तरी भाजपने 125 नगरसेवक जिंकून आणण्याचा पण केलेला आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये अतिशय रंजकपणा येणार आहे. एकूण 165 जागा असणार आहेत. नगरसेवकांच्या 1 जागेमध्ये यावेळेस वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या महानगरपालिकेमध्ये कुणाचं वर्चस्व येणार हे पाहणं महत्वाचं आहे. त्याआधी अतिशय रंजक खरं तर या सगळ्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष या पत्रकार परिषदेकडे. कारण तब्बल 7 वर्षांनी या पत्रकार परिषदेतून या महापालिका निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यामुळे भाग्यश्री, अमोल आणि अर्थातच आपले प्रतिनिधी अमरावतीचे सूरज, तुमच्या तिघांचे देखील आभार तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.